नमस्कार. माझ्यातल्या मी ग्रुपतर्फे जे आपल्याला कथावाचन व्हिडिओ टास्क दिलेला आहे त्याच्यासाठी मी आज एक कथा सादर करत आहे. माझं नाव स्वाती येवले. आजच्या काळातील AI जमान्यातील दुर्गेचं रूप मी या कथेतून सादर करत आहे. माझ्या कथेचं नाव आहे बायको नचतू दुर्गा. दिनेश अमृता नवरा बायको दोघेही उच्च शिक्षित. ती IT क्षेत्रात तर तो डॉक्टर. एका हॉस्पिटलमध्ये तो नोकरीला. दोघांचाही सुखी संसार. दोघे एकमेकांना सांभाळून एकमेकांच्या मदतीने आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये प्रगती करत असतात. एक पेशंट तिचे दिनेश बरोबरचे फोटो व्हायरल करते आणि आरोप करते की चेकिंग बहाण्याने त्याने मला हॉस्पिटलमध्ये बोलावलं आणि माझा गैरफायदा घेतला. त्याची खूप बदनामी होते. दिनेश खचून जातो. अमृताला सांगतो, माझ्याकडून काहीच चूक झालेली नाही आहे, मी काहीच केलेलं नाही आहे. अमृता दिनेशच्या मित्राला डॉक्टर विजयला जाऊन भेटते. ती विजयला सांगते, माझा दिनेशवर पूर्ण विश्वास आहे आणि ह्या प्रकरणातून मला त्याला निर्दोष त्याची मुक्तता करायची आहे आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. अमृता दिनेशच्या मदतीने हॉस्पिटलमधल्या डीनचे फोटो मिळवते. ज्या डीनने दिनेशला नोकरीवरून काढलेलं असतं त्याचे फोटो मिळवते आणि त्या पेशंटबरोबर AI टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने कनेक्ट करून ती ते फोटो घेऊन डीनच्या कॅबिनमध्ये जाते. डीन घाबरून म्हणतात, मी कधी ह्या बाईशी बोललेलोच पण नाही आहे, मी तिला कधी बघितलेलं पण नव्हतं, मग माझे फोटो हिच्याबरोबर कसे? अमृता म्हणते, तेच मला सांगायचा प्रयत्न करायचा आहे की दिनेशचेही हे जे फोटो आहेत ते खोटे आहेत. याच्यामध्ये दिनेशचा काहीही चूक नाही आहे. विजय त्या पेशंटला बोलवतात. अमृता तिला तिचे डीन बरोबरचे फोटो व्हायरल करू का विचारते. ती घाबरून म्हणते, नाही, असं कसं शक्य आहे? अमृता तिला दरडावून म्हणते, डॉक्टर दिनेश बरोबर तू कसे फोटो काढले ते सांग, मग मी तुला सांगते ह्या फोटोंबद्दल. ती कबूल होत नाही. अमृता तिला धमकी देते, हे बघ, माझा दिनेशवरती पूर्ण विश्वास आहे, तो तुझ्याबरोबर गैरवर्तन करूच शकत नाही, त्यामुळे चुपचाप सांग की तू दिनेश बरोबरचे फोटो कसे काढले आणि का व्हायरल केले. आत्ताच सांग, नाहीतर बघ मी तुझे किती पुरुषांबरोबर फोटो व्हायरल करते. ती मुलगी म्हणते, तू तुझ्या AI स्किलचा असा दुरुपयोग करून मला अशी धमकी देऊ शकत नाही, मी तुझी पोलिसात कंप्लेंट करेन. अमृता तिला म्हणते, तू नको मला शिकवू, पोलिसांची धमकी कोणाला देते? थांब, मीच बोलवते आता पोलिसांना आणि AIचा उपयोग आणि दुरुपयोग याच्याबद्दल तू नको मला सांगू. माझं AI स्किल आणि दिनेशचं मेडिकल नॉलेज याची सांगड घालून मी आणि दिनेश रात्र जागून पेशंटला सुधारित उपचारांची अचूकता आणि कार्यक्षमता कशी वाढेल, अचूक सुलभ रोगनिदान कसं शक्य होईल यासाठी प्रयत्न करत आहोत. आणि अशा हुशार डॉक्टरवर तू चुकीचा आरोप केलास, लाज वाटते का तुला? मी AIचा उपयोग माझ्या निर्दोष नवऱ्याला वाचवण्यासाठीच करते आहे. मग ती कबूल करते. कटकारस्थान करून ती एका वॉर्डबॉयकडून दिनेशला पेढा पाठवते. खाण्यातून त्याला चक्करल्यासारखं होतं आणि दिनेश ग्लानीत असतानाच ती तसे फोटो तिच्या मैत्रिणीच्या मदतीने काढते, जेणेकरून तिला दिनेशला ब्लॅकमेल करून दिनेश अमृताच्या संसारात विष घालून आणि मग दिनेशबरोबर तिला लग्न करायचं असतं. विजयने हे तिचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं. त्याच्यानंतर डीनलाही खात्री पटते की दिनेशची याच्यात काहीच चूक नाही आहे. डीन दिनेशला लगेच बोलवतात, त्याला त्याची नोकरी परत देतात. दिनेशला हे सगळं कळल्यावर तो अमृताला म्हणतो, मी खरोखर खूप नशीबवान आहे, माझ्यावर तू विश्वास ठेवला. नवरा बायको नात्याची वीणच विश्वासाची असते आणि विश्वासामुळे ते अजून घट्ट होत जातं. तू आणि विजयने मला माझी निर्दोष मुक्तता करून मला याच्यातून सोडवलंस. अमृता, आता वटपौर्णिमेला मीच 7 जन्मासाठी 7 प्रदक्षिणा मारणार. सगळे हसायला लागतात. नाही दिनेश, नशीबवान तर मी आहे, अमृता त्याला म्हणते. तू घरात मला प्रत्येक कामात मदत करतोस, मला नेहमी समजून घेतोस, तुझ्यामुळे मी माझ्या करिअरमध्ये प्रगती करू शकलो. तर तुझं करिअर खराब झालेलं मी कसं बघू शकले असते? दिनेश अमृताचा हात हातात घेऊन म्हणतो, खरोखरच बायको नचतू दुर्गा, मी तुला सलाम करतो. थँक्यू, धन्यवाद.